वेलकम टू आय यूट्यूब चॅनल। आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 7चा चॅप्टर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युला एक्सपेन्शन ऑफ द स्क्वेअर याचा प्रॅक्टिस सेट 50। या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 50चा फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट आणि सेकंड लेक्चरमध्ये पाहिला आहे। या लेक्चरमध्ये आपण सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत। पहा सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, विच ऑफ द ऑप्शन्स गिवन बिलो इज द स्क्वेअर ऑफ द बायनॉमियल। स्क्वेअर ऑफ द बायनॉमियल इथे दोन टर्म दिलेले आहेत, 1 आणि सेकंड आणि स्क्वेअर। याला सोल्व केल्यानंतर आपल्याला येत दिलेले जे ऑप्शन आहेत खाली त्याचं कोणतं आन्सर येतं हे शोधून काढायचं आहे। आता इथे पहा, इथे तुम्ही इझिली फॉर्म्युला लर्न असेल तर शोधूही शकता, डायरेक्ट करू शकता, पण हे आपण सोल्युशन केल्यानंतर तुम्हाला अजून जास्त समजेल, त्यामुळे सॉल्व करूयात। हे 8 - 1/x द होल स्क्वेअर याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल। आपण दोन फॉर्म्युला शिकलेले आहेत। एक फॉर्म्युला शिकलाय की a + b द होल स्क्वेअर इक्वल टू a² - 2ab + b स्क्वेअर, आणि दुसरा आहे a + b चा एक शिकलेला आहे आणि a - b चा एक शिकलेला आहे। इथे आपल्याला मायनस असल्यामुळे आपल्याला फॉर्म्युला पण मायनसचा यूज करावा लागेल आणि पूर्ण सॉल्व केल्यानंतर यापैकी कोणतं आन्सर येतं ते आपण पाहूयात। चला काय लिहिणार, 8 - 1/x द होल स्क्वेअर। इथे आपण अगोदर हे लिहून घेऊयात की a बरोबर काय येतं, त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही आणि ते लवकर समजेल। a बरोबर 8 आणि b बरोबर 1/x। क्लिअर। आता इथे फॉर्म्युला यूज करूयात, लिहून घ्या फॉर्म्युला, a - b द होल स्क्वेअर इक्वल टू a² - 2ab + b स्क्वेअर। पहा, म्हणून इथे काय येईल, a बरोबर काय आहे इथे 8 मायनस b च्या ठिकाणी काय घेणार 1/x द होल स्क्वेअर इज इक्वल टू a च्या ठिकाणी काय येईल, इथे लिहिलेलं आहे आपण सेपरेटली 8 इन ब्रॅकेट मायनस 2 ला 2, a ला परत काय येईल, इथे स्क्वेअर नसल्यामुळे फक्त ब्रॅकेटमध्ये 8 येईल आणि b च्या ठिकाणी काय येईल 1/x, कारण इथं बघितलंय b इक्वल टू काय आहे 1/x। नंतर प्लस ॲज इट इज आणि b च्या ठिकाणी परत 1/x येईल, पण इथे आपल्याला काय लागेल द होल स्क्वेअर। कसं सॉल्व करणार, ब्रॅकेट ओपन करा, 8 ला सेपरेटली स्क्वेअर द्या, 8² मायनस 8 × 2 = 16 मल्टिप्लाय हे 1/x ॲज इट इज येईल, प्लस ब्रॅकेट ओपन करा, 1 ला वेगळा स्क्वेअर आणि x ला सेपरेट स्क्वेअर। नंतर कोणती स्टेप येईल, 8 चा स्क्वेअर काय बाळांनो, 8 × 8 = 64 मायनस पहा 16 मल्टिप्लाय 1 काय येईल, 16 × 1 = 16 आणि हे अपॉन x इथे खाली जसं तसं आहे, प्लस 1 चा स्क्वेअर काय आहे 1 आणि x चा स्क्वेअर काय येईल x²। झालं तर याच्या पुढे आपण इथे जास्त सॉल्व करू शकत नाही किंवा सॉल्व होऊ शकत नाही, तर पहा काय आन्सर आला, +64 - 16/x + 1/x²। तर इथे ऑप्शनमध्ये बघूयात आपण कोणतं आन्सर आलेलं आहे। सेम पहा इथे दिसते 64 - 16/x + 1/6x चा स्क्वेअर, तर हे झालं आपलं आन्सर, त्यामुळे त्याला तुम्ही याला टिक करू शकता। पहा थर्ड क्वेश्चन पहा बाळांनो, ऑफ विच ऑफ द बायनॉमियल्स गिवन बिलो इज m² n² + 14mn pq + 49pq²। पहा आपल्याला हे जे बायनॉमियल्स दिलेले आहेत खाली ते सोडवल्यानंतर कोणतं बायनॉमियल सोडवल्यानंतर हे आन्सर येतं, कोणत्या बायनॉमियलचं हे आन्सर येतं हे शोधायचं आहे। इझी आहे खूप, सोडून बघूयात आपण पूर्ण सोल्युशन न करता डायरेक्टली सॉल्व करू शकतो यूज ऑफ द फॉर्म्युला, पण जर तसं डायरेक्टली समजणार नसेल तर आपण डायरेक्ट करून बघूया। त्याच्यासाठी आपल्याला हे ॲज इट इज इथे खाली लिहून घ्यावं लागेल। पहा घेऊया तिथे लिहून, आपण जागा पुरणार नाही, थोडंसं लहान अक्षर काढते मी, कॅपिटल झालं ते n² + 14mnpq + 49
पी स्क्वेअर अँड क्यू स्क्वेअर. पहा मी फॉर्म्युला सांगितला होता, तुम्हाला शिकवला होता की कसा यूज करायचा. इथे आता MN दिसतंय म्हणजेच कोणाचा स्क्वेअर असणार आहे, MNचा स्क्वेअर आहे. मग मी इन ब्रॅकेट काय करेन, इथे MN लिहे. इथे प्लस दिसतंय, मग इथे मी काय करणार, प्लसच लिहिणार. आणि शेवटची ही मधली टर्म सोडायची आणि शेवटची टर्म काय असणार आहे, A + Bचं स्क्वेअर असणार आहे. मग B स्क्वेअर काय दिलेलं आहे, ते 49 P स्क्वेअर आणि Q स्क्वेअर. 49 कोणाचं स्क्वेअर असणार आहे बाळांनो, 7चं स्क्वेअर असणार आहे. मग इथे P काय करेल 7 आणि इथे आपल्याला इझिली दिसतंय आणि लक्षातही येते P स्क्वेअर आणि Q स्क्वेअर म्हणजेच PQ स्क्वेअर असणार आहे. PQचं स्क्वेअर PQ द होल स्क्वेअर इथे आपण लिहू शकतो इज इक्वल टू. पहा तर मग सोडून पाहूयात आपण. त्या अगोदर इथे A इज इक्वल टू काय येतं आणि B इज इक्वल टू काय येतं हे लक्षात घेऊयात. इथे लिहून घेते मी साईडला, थोडंसं लक्षात येईल तुमच्या. A इज इक्वल टू MN अँड B इज इक्वल टू 7PQ. पहा फॉर्म्युला प्लसचाच यूज करावा लागेल. काय फॉर्म्युला येईल मग बाळांनो, A + B स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर + 2AB + B स्क्वेअर. A बरोबर काय आहे इथे लिहून घेतलं आहे आपण बाजूला MN, म्हणून मी इथं काय करेन MN प्लस B बरोबर काय आहे 7PQ. मी काय करेन इथे 7PQ इज इक्वल टू A बरोबर काय आहे MN स्क्वेअर प्लस हे 2 इथे लिहूयात A MN आणि B बरोबर काय येईल 7PQ. 7PQ स्क्वेअर नसल्यामुळे इथे स्क्वेअर देण्याची गरज नाही आहे. प्लस हे प्लस इथे आलं, इथे B स्क्वेअर म्हणजेच काय आहे परत 7PQ, पण इथं स्क्वेअर द्यावा लागेल 7P द होल स्क्वेअर. पहा सेकंड स्टेप काय येईल MN. आता हे ब्रॅकेट आपल्याला ओपन करायचं आहे, तर इथे काय येईल बाळांनो, Mचा पण स्क्वेअर येईल सेपरेट आणि Nचा पण स्क्वेअर येईल प्लस 2 ला 2 नाही आपण मल्टिप्लिकेशन करूया. तिथं 7 4चा 7 2चा 14 हे MN इथे येईल आणि हे PQ इथे येईल प्लस हे ब्रॅकेट ओपन करा. सेपरेट 7ला स्क्वेअर द्या, सेपरेट Pला स्क्वेअर आणि हा सेपरेट Qला स्क्वेअर. त्यानंतर काय सोल्युशन येईल हे इक्वल टू M स्क्वेअर आणि N स्क्वेअर काही चेंजेस होणार नाही आहे प्लस 14 MN PQ. हे 14 कसं आलं कळालं ना तुम्हाला, इथे 7 2चा 14 MN PQ प्लस 7चं स्क्वेअर काय आहे 49 आणि हे P स्क्वेअर जशाच तसं Q स्क्वेअर जशाच तसं. आता याच्या पुढे काही सोल्युशन होणार नाही आहे, याच्या पुढे सॉल्व करू शकत नाही आपण, त्यामुळे हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. पहा हे आन्सर आणि हे दिलेलं क्वेश्चनमध्ये आहे ते सेम आहे का बघा. M स्क्वेअर N स्क्वेअर प्लस 14 MN PQ प्लस 49 PQ स्क्वेअर. त्यामुळे आपण कोणतं ऑप्शन आपलं करेक्ट येईल, तर आपण हे 4th नंबरचं आन्सरला आपण टिक करू शकतो, जे की आपण इथे घेतलेलं आहे बघा MN प्लस 7PQ स्क्वेअर. तर हे 4th नंबरचं बायनॉमियल आपलं करेक्ट. क्वेश्चन काय दिलं आहे बाळांनो इथे, यूज अँड एक्सपेन्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. इथे काही व्हॅल्यूज दिलेले आहे, त्याच्यामधली फर्स्ट आहे 997. पहा याची जर व्हॅल्यू काढायची असेल 997 द होल स्क्वेअर दिलेला आहे, तर तुम्ही डायरेक्टली इथं 997 मल्टिप्लाय 997 जर केलं तर ॲक्युरेट उत्तर येतं. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, यूज अँड एक्सपेन्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. इथे आपल्याला काय करायचं आहे, याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी एक्सपेन्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता इथे डायरेक्टली 997 जर काढलं तर आपल्याला कॅल्क्युलेशन थोडंसं हार्ड जाऊ शकतं, मोठं होऊ शकतं. आणि आपल्याला टर्म पण पाहिजेत Aची आणि B, A टर्म B टर्म, कारण आपल्याला फॉर्म्युला तसंच आहे A + B द होल स्क्वेअर. त्याच्यामुळे हे आपल्याला काय करावं लागेल, याच्याशी रिलेटेड कोणता नंबर आहे याच्या आसपास जो की त्याचं कॅल्क्युलेशन इझी जाईल असा नंबर फाइंड आउट करावा लागेल. आता 997 म्हणजे हे 1000च्या आसपास आहे आणि 1000चं स्क्वेअर काढणं इझिली जातं. का इझिली जातं तर इथे तुम्हाला दाखवते मी. पहा हा जर
1000चं स्क्वेअर काढायचं असेल आपल्याला तर आपण काय करू 1000 मल्टिप्लाय 1000 1 1चा 1 आणि हे 3023 आणि हे 30 पुढे देऊ हे 10 लाख आन्सर आपल्याला 1 सेकंदामध्ये येऊन जाईल पण याला थोडंसं कॅल्क्युलेशन करायला वेळ जातं त्याच्यामुळे आणि आपल्याला फॉर्म्युला पण एक्सपेन्शन फॉर्म्युला यूज करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला कसं करता येईल सोपं पहा 1000 घेऊ का इथे 1000 मायनस 3 द होल स्क्वेअर काय होईल हे ए आणि हे बी ह्या दोन टर्म बनल्या त्याचबरोबर आपल्याला 1000 मधून 3 मायनस केलं तर उत्तर काय मिळेल 997 म्हणून आपण हे 1000 घेतलं आपण हे बघून याच्याकडे लक्ष देऊनच आपल्याला हे चेंज करावं लागेल याच्याशी रिलेटेड नंबर घ्यावा लागेल आपण घेतला 1000 मायनस 3 द होल स्क्वेअर आता इथे फॉर्म्युला पण आपल्याला मायनसचा वापरावा लागेल कारण इथे आपण मायनस यूज केलेला आहे त्यामुळे मी काय करेन 9 फॉर्म्युला काय आहे आपला a मायनस बी द होल स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर पहा इथे काय आहे a इक्वल टू 1000 अँड बी इक्वल टू 3 इथे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी इथे वरी लिहून घेतलेलं आहे a बरोबर काय येईल परत बाळांनो 1000 आणि हे बीच्या ठिकाणी काय येईल सॉरी 3 द होल स्क्वेअर इज इक्वल टू एच्या ठिकाणी परत काय येईल 1000 होल स्क्वेअर ए मायनस 2 परत एच्या ठिकाणी 1000 परत बी काय आहे आपलं 3 प्लस परत बी स्क्वेअर म्हणजेच 3चं स्क्वेअर पहा 1000चा स्क्वेअर आपण आत्ताच बघितलेला आहे किती येईल 10 लाख मायनस आधी आपण काय करूयात आता इथे सॉरी इथे 2 घ्यायचं विसरले मी 2 3चा 6 आणि 6 1चा 6 असंही केलं तरी चालेल आपण 2 3चा 6 मल्टिप्लाय हे 1000 ॲज इट 1000 बघा 6 1चा 6 आणि हे 30 खाली ॲज इट इज येतील येथे मायनस काय करूयात 6000 प्लस 3चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 9 आता 1000 मधून 6000 मायनस करा इथे आपण करून बघूयात सॉरी 10 लाखमधून 6000 मायनस करा इथे करून बघूयात इथे येईल 6000 0 0 0 10 मधून 6 गेले 4 राहिले कॅरी आली 9 इथे 9 हे उत्तर येईल आपल्याला इथे आपण लिहून घेऊ शकतो 994 0 0 0 प्लस हे 9 राहिलं यामध्ये आता +9 करा काय उत्तर येईल बघा इझी आहे 994 आणि हे 9 हे आपलं फायनल आन्सर तुम्ही जर ह्याचा डायरेक्टली स्क्वेअर 997चा करून बघितलं 997 मल्टिप्लाय 997 तर तुम्हाला हेच उत्तर मिळेल सेकंड आहे 102 आता इथे पण सेम करावं लागेल जर 102 मल्टिप्लाय 102 घेतला तर तुम्हाला आन्सर मिळतं 102 द होल स्क्वेअर इथे दिलेलं आहे पण आपल्याला काय करायचे ते एक्सपेन्शन फॉर्म्युला यूज करायचे बाळांनो आणि इथे पण आपल्याला टर्ममध्ये घ्यावे लागेल ए इक्वल टू काय येईल आणि बी इक्वल टू आणि त्यावरूनच करणार आहे आपल्याला प्लसचा फॉर्म्युला यूज करायचा की मायनसचा फॉर्म्युला यूज करायचा आता घ्यायचं कोणताही नंबर घेऊ शकत नाही आपण इथे आपल्याला कोणता इझिली जातो स्क्वेअर काढण्यासाठी तो नंबर कॅल्क्युलेशन ज्याचं लहान असेल आणि तुम्हाला माहिती आहे जर शेवटी 0 वगैरे असेल 0 असेल तर कॅल्क्युलेशन त्याचं काय जातं थोडंसं इझी जातं हे तुमच्या लक्षात असावं त्यामुळे इथे दिलेलं आहे 102 तर आपण इथे 100चा स्क्वेअर काढायला इझिली जाऊ शकतो आपल्याला कारण इथे तुम्हाला मी 1000चा स्क्वेअर काढून दाखवला होता तसेच 100चा पण स्क्वेअर काढून दाखवते 100 मल्टिप्लाय 100 1 मल्टिप्लाय 1 1 येईल आणि हे 20
आणि परत काय होतील हे 20. हे आन्सर येईल आपल्याला, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन 1 सेकंदात निघतं. मग आपण काय करूयात 100 इथे घेऊयात. कसं घेणार मग आता 100 + 2 द होल स्क्वेअर म्हणजेच काय असेल 102. सेम हिअर 102 100 + 2 म्हणजेच 102. याचं कॅल्क्युलेशन पण आपल्याला इझी जाईल. आणि इथे काय आहे शेवटी 0 आहे. पहा 9 इथे प्लस आलं आहे म्हणजे आपल्याला प्लसचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय आहे प्लसचा फॉर्म्युला बाळांनो a + b द होल स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab द b स्क्वेअर. पहा फॉर्म्युला पाठ झालाच असेल आता एवढे सोल्युशन केलेत आपण. इथे लिहून घ्या. हिअर a इक्वल टू काय लिहिणार तुम्ही 100 आणि b इक्वल टू काय असेल 2. लक्षात आलं हे पण आता तुम्हाला कसं घ्यायचं पहा. मग आपण काय करणार फॉर्म्युला यूज करायचं आहे आता आपल्याला. a इक्वल टू काय आहे 100 + b इक्वल टू काय आहे 2 द होल स्क्वेअर इज इक्वल टू a बरोबर काय आहे परत 100. इथे स्क्वेअर असल्यामुळे इथे स्क्वेअर आपल्याला द्यावा लागेल प्लस हे 2ला 2 एच्या ठिकाणी परत काय येईल 100 2च्या ठिकाणी परत बीच्या ठिकाणी 2 प्लस परत बीच्या ठिकाणी 2 द होल स्क्वेअर. पहा 100चा स्क्वेअर काय बघितलं आहे मी आत्ताच आपण इथे प्लस 2 1 2 2 2 हे 4 आणि हे 2 0 इथे ॲड करू शकता. प्लसला प्लस इथे 2चा स्क्वेअर तुम्ही 2 स्क्वेअर करू शकता किंवा डायरेक्ट केलं तरी चालेल. 2चा स्क्वेअर किती येतो 4 येतो. हे ब्रॅकेट ओपन केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल 2 स्क्वेअर. इथे आपण ब्रॅकेट दिलेलं आहे म्हणून ब्रॅकेट ओपन करावं लागेल. असं लिहिलं तरी चालेल. इक्वल टू हे 10,000 + 400 किती येईल. आधी आपण काय करूयात प्लस 4,404 आणि आता या दोघांचे प्लस करूयात. पहा किती येईल 10,404. हे झालं आपलं फायनल आन्सर म्हणजेच 102 द होल स्क्वेअर किती आलं इक्वल टू 1,404. इथे स्टेप वाढवू शकता. इथे 4ला 2चा स्क्वेअर असं करू शकता आणि एक स्टेप इथे पुन्हा नंतर प्लस 2चा स्क्वेअर 4 हे असं करू शकता. हे आलं आपलं फायनल आन्सर. 97चा स्क्वेअर 97 द होल स्क्वेअर. इथे आपण परत सांगते तुम्हाला 97 × 97 इथं डायरेक्ट करू शकत नाही कारण आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की एक्सपेन्शन फॉर्म्युला यूज करा. आपल्याला हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच्याशी रिलेटेड नंबर घ्यावा लागेल. कोणता आहे परत 1000 आहे 100 आहे. 100 का म्हणतोय आपण कारण आपल्याला 100चं स्क्वेअर काढणं इझिली जातं आणि कॅल्क्युलेशन थोडं स्मॉल होतं. मोठं कॅल्क्युलेशन जात नाही आहे. त्यामुळे मी काय करेन इथे 100 - 3 द होल स्क्वेअर. पहा 100मधून 3 गेले तर 97 हेच आन्सर येतं. त्यामुळे हे दोन सेमच आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त ही फर्स्ट टर्म सेकंड टर्म केलेली आहे. त्यासाठी आपण इथे काय लिहून घेऊयात हिअर a इक्वल टू असेल 100 आणि b इक्वल टू असेल 3. इथे मायनस असल्यामुळे फॉर्म्युला पण आपल्याला मायनसचा यूज करावा लागेल बाळांनो. मग मी काय घेईन काय फॉर्म्युला आहे मायनसचा a - b द होल स्क्वेअर इक्वल टू a² - 2ab + b स्क्वेअर. पहा इथे a म्हणजेच 100 - 3 द होल स्क्वेअर इज इक्वल टू एला काय करेन मी 100चा स्क्वेअर - 2 ए इथे ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल हे अँड b 3 प्लस इथे डायरेक्ट घ्या b एकच टर्म असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट असंही करू शकता 3 स्क्वेअर. 100चा स्क्वेअर काय किती आहे 10,000 - 2 1 2 2 3 6 परत एकदा 2 1 2 2 3 6 आणि हे 2 0 इथे आले प्लस 3चा स्क्वेअर काय आहे 9. पहा इथे काय घेणार तुम्ही
10,000मधून 600 मायनस केले, किती उत्तर येईल? 9,400 आणि हे प्लस इथे ॲज इट इज येईल. आता ह्या दोघांची प्लस करा, किती येते बघा. याच्यामध्ये फक्त 9 मिस करायचं आपल्याला. 94,009 हे आलं आपलं फायनल आन्सर. फोर्थ वन क्वेश्चन आहे 1005 आणि त्याच्याशी रिलेटेड आपण नंबर घेतलेला आहे ऑलरेडी. 1000 + 5 द होल स्क्वेअर. आता इथे काय येईल? हिअर A = 1000 अँड B = 5. इथे प्लस असल्यामुळे फॉर्म्युला पण आपल्याला प्लसचंच यूज करावं लागेल. काय फॉर्म्युला येईल? A + B द होल स्क्वेअर = A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. पहा, A म्हणजेच A = काय आहे? 1000 प्लस B = 5 द होल स्क्वेअर इज इक्वल टू A काय आहे? 1000. हे ब्रॅकेटमध्ये नाही लिहिलं तरी चालेल. स्क्वेअर प्लस 2 परत हे 1000 B आहे आपलं 5 प्लस इथे B स्क्वेअर म्हणजेच 5 स्क्वेअर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय येईल बघा. आता याचा 1000चा स्क्वेअर आपण इथे रफ वर्कमध्ये काढलेला आहे. 1 × 1 1 येईल आणि हे 30 आणि हे 30 म्हणजेच 10 लाख इथे 1000चा स्क्वेअर येतो. लिहून घेऊयात. प्लस 2 × 1 2 आणि 2 × 5 10. 2 × 1 2 2 × 5 10 आणि हे 30 प्लस 5चा स्क्वेअर काय येईल? 25. पहा, या दोघांची प्लस करा, ॲड करून बघा किती येतं हे. इथे रफवर्कमध्ये तुम्ही करू शकता, मी डायरेक्ट आन्सर लिहिते. 101 4. नंतर हे प्लस 25 ॲज इट इज लिहा इथे. आता ह्या दोघांची प्लस करा, किती येते बघा. ह्या दोघांची प्लस इक्वल टू 25 ॲड करायचं आहे, बाकी सगळं ॲज इट इज येईल. पण काय आन्सर येईल? 1005 द होल स्क्वेअर इक्वल टू 1. हे आन्सर आपल्याला इथे मिळेल. डन. इथे आपला प्रॅक्टिस सेट 50 झालेला आहे.